पाणथस्तच्या बरोबर आपण आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या वारसा स्थळांच्या सफरीवर गेलो. त्यांचे महत्त्व समजून घेतले. ते पुढे देखील तसेच समजून घेणार आहोत. पण यानंतर मात्र आपण पाणथस्तच्या बरोबर आपल्या बाजूच्या द्वीप देशाच्या सफरीवर जाणार आहोत, जो की श्रीलंका आहे. पाणथस्तच्या माध्यमातून आज आपण श्रीलंकेच्या कोलंबो या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलो. श्रीलंकन टुरिझमच्या माध्यमातून आमचं स्वागत केलं गेलं आहे आणि असं त्यांचं ट्रॅडिशनल जे हार आहे त्या हाराने आमचं इथे आल्यानंतर स्वागत केलं. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरापासून उत्तर पूर्व दिशेला 11 किलोमीटरवर असलेल्या केलानिया विहाराला आपण भेट देणार आहोत. केलानी नदीच्या तीरावर असलेल्या केलानिया राजमहाविहाराला सम्यक संबुद्धांनी या विहाराला 3 वेळा भेट दिली व उपदेश केले अशी श्रीलंकन लोकांची दृढ भावना आहे. हा वंश या त्यांच्या ग्रंथाच्या नोंदी अनुसार देखील ते आहे. श्रीलंका हा देश बौद्ध देश जरी असला तरी बौद्धांची इथे लोकसंख्या 70% आहे. हिंदूंची संख्या 12.6% आहे. ख्रिश्चनांची 7.4% आहे, तर मुस्लिम हे 9.7% आहेत. आणि त्यांचे आस्थेचे ठिकाण असलेल्या सुप्रसिद्ध लाल मस्जिदीला देखील आपण भेट देणार आहोत. वैशाख पौर्णिमा सण सिंहली जनता मोठ्या हर्षोल्लासाने साजरी करतात. आपल्या धार्मिक स्थळांवर जाऊन तो साजरी करत असल्याने, कोलंबो शहरात स्थित असल्याने व सम्यक संबुद्ध यांचे केस धातू गंगारामाया या विहारात स्थापित असल्या कारणाने इथे अलोट गर्दी असते. प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या विहाराला भेट देत असतात. रेड्डी विहार अथवा सिल्वर विहार मंदिर या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण रेड्डीगामा या गावाच्या नजीक असून इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून याची निर्मिती झाली असल्याची नोंद आहे. रेड्डीगामा गावाच्या नजीक असून इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासूनची याची निर्मिती आहे. इथे असलेल्या केलानियन शैलीतील भित्तिचित्र आपला वेगळा ठसा उमटवतात. विद्वानांच्या मते हे ठिकाण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या पासून निर्माण केले गेले होते व परिसरात असलेल्या 25 लेण्यांमधून आदरणीय अनंत भदंतांनी वास्तव्य केल्याचे म्हटले जाते. जेतवन या नावाचा अपभ्रंश होऊन जेथवना रामाया किंवा जेतवन रामाया नावाने ओळखले जाणारे हे स्तूप युनेस्कोमध्ये नोंद असलेला स्तूप आहे. अनुराधापूर या प्राचीन शहरात हा स्तूप स्थापित आहे. जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच स्तूप म्हणून या स्तूपाची ओळख आहे. अनुराधापूरचे राजे महासेना यांनी याचे निर्माण कार्य सुरू केले. रुआनवेलिसिया या स्तूपाला महास्तूप किंवा द ग्रेट स्तूप म्हणून देखील ओळखले जाते. सम्यक संबुद्ध यांचे पवित्र शारीरिक धातूंचे 2/4 अवशेष या स्तूपात स्थापित असल्याने सर्वात जास्त अवशेष या स्तूपात असल्याने या स्तूपाला खूप महत्त्व प्राप्त आहे. जगातील प्राचीन स्तूपांच्या स्मारकांपैकी उंच स्मारक म्हणून याची नोंद होते. सिरी महाबोधी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात भारतातील मौर्य घराण्याचे 3रे शासक प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या सुकन्या संघमित्रा थेरी यांच्या माध्यमातून आणला गेलेला हा बोधिवृक्षाची फांदी आज 2600 वर्षानंतर डेरेदार वृक्षात रूपांतरित झाला आहे. हा जगातील सर्वात जुना मानवाने लावलेला वृक्ष म्हणून ओळखला जातो, ज्याची लागवड केल्याची तारीख ज्ञात आहे. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात अनुराधापूरवरून राज्य करणारे राजे देवान्नपिय तिस्स यांच्या कार्यकाळात निर्माण केले गेलेले हे ठिकाण आहे.
इथले वैशिष्ट्य म्हणजे 4 कोरीव कामे, इसुरमुनिय प्रेमीयुगल शिल्प, हत्तीकुंड, घोड्याचे शिल्प व राजकुटुंब. थूप रामया, पाली प्राकृतमध्ये स्तूपाला थूप म्हणतात. त्याचाच अपभ्रंश थूप रामया असं या वास्तूला नाव आहे. बौद्ध स्थापत्यांपैकी सर्वात जुने स्थापत्य हे आहे. मिहिंताले हा श्रीलंकेतील अनुराधापूर जवळील पर्वत शिखर असून स्थवीर महेंद्र आणि राजे देवान्नपियतिस्स यांच्या भेटीचे ठिकाण असून स्थवीर महेंद्र यांच्या माध्यमातून बुद्ध धम्माने याच भूमीतून श्रीलंकेत प्रवेश केला. आज हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. सिगिरिया जगभरातून श्रीलंकेत आलेल्या पर्यटकांनी सर्वात जास्त भेट दिले जाणारे ठिकाण म्हणून या जागेची ओळख आहे. तसेच युनेस्कोत देखील याची नोंद आहे. भारतातील जनता रावणाची लंका म्हणून या किल्ल्याकडे पाहते. आधी काशाय वस्त्र परिधान करणाऱ्या आदरणीय भिक्खू संघाचे वास्तव्य येथे होते. व नंतर इसवी सनाच्या 5व्या शतकात होऊन गेलेले श्रीलंकेतील राजे काश्यप यांच्या महलाचे अवशेष इथे सर्वत्र विखुरलेले आहेत. गोल्डन टेम्पल, दंबुला गोल्डन टेम्पल कँडी शहराच्या उत्तरेस 72 किलोमीटरवर व मतालेच्या उत्तरेस 43 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. इथे असलेल्या सोनेरी रंगाच्या स्तूपामुळे या जागेला गोल्डन टेम्पल असे देखील म्हटले जाते. सरकार दप्तरी 80 लेण्यांची नोंद इथे आहे. अलुविहार किंवा रॉक टेम्पल, त्रिपिटक जिथे पहिल्यांदा लिपिबद्ध झाले ते ठिकाण म्हणजेच अलुविहार. इसवी सनाच्या पहिल्या शतकात ताडाच्या पानावर लिपिबद्ध झाले ते हेच अत्यंत पवित्र ठिकाण. अलुविहार या नावाचे फोड आपण या विहाराच्या आपल्या संपूर्ण येणाऱ्या व्हिडिओमधून करणार आहोत. एकेका ठिकाणावर स्वतंत्र सविस्तरपणे व्हिडिओमधून आपण इतिहास उलगडणार आहोत. कँडी जगभरातील बौद्धांचे अत्यंत पवित्र धार्मिक स्थान म्हणजेच कँडी, जिथे सम्यक संबुद्ध यांचे पवित्र दंत धातू म्हणजे दातांचे अवशेष या वास्तूत स्थापित आहेत. आयुष्यात एकदा तरी सम्यक संबुद्ध यांच्या पवित्र अवशेषांचे दर्शन घ्यावे, आपला आदरभाव व्यक्त करावे असे जगभरातील बौद्धांची मान्यता आहे.